भाऊ किती गोळे बनवायचे? एक 2 3 4 5 6 7 8 9 10 7 गोळे का भाऊ? 7 गोळे काला गट्टा. आता सध्याच्या कंडिशनला सोनं खूप वाढलंय. पण तुमचं लग्न झालंय का? नहीं नहीं बाकी है ये मैं क्या बोलता भैया 7 गोले लगाओ. हाँ 20 रुपये ले और ये सोना सोना वापरते क्या आप? गोल्ड सोना सोना वापरते? तो यार भाव इतने बढ़ गए तो क्या क्या बोलना चाहेंगे तुम? 20 वाला है हाँ? 20 वाला 20 वाला. माझं लग्नाचं सोनं मलाच गोळा करावं लागतंय. घरच्यांनी सांगितलेलं आहे की वो इतका भाव झालेला आहे सोन्याचा की आता आमच्या हद्दी पार झालेलं आहे. म्हणून तुझ्याने जेवढं होत असेल तू कर, नाही तर मग बस. पाकिस्तानमध्ये मोदींनी पाणी अडवलं म्हणून ते पाणी इथं सोडलं. ते बघा सिंधू नदीचं पात्र. सोन्याचे भाव एवढे वाढले त्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय? ते तर आमच्या व्यापारीच्या बाहेरच आहे. क्या करना चाहिए? क्या करना चाहिए? हाँ। गरीब लोग पहनने वाले नहीं है ना इतना महंगा के। नहीं नहीं बराबर है. तो तो फिर अभी क्या गरीब को खाने का वांधा है, इतना धंधा धूप में बैठ के भी धंधा पानी चलता नहीं इतना। नाही, नाही, नाही. सोन्याचे भाव वाढले याविषयी काय बोलू शकता का तुम्ही? नाही आम्हाला काहीच बोलायचं नाही. सगळी जी गोष्ट आहे ती सगळी महागाईवरच येऊन पडली आहे. तर अजून काही लोकांना सर ताई थांबा थांबा थांबा. अहो काहीतरी विचारायचंय. दीदी डर गई दीदी डर गई. नमस्कार मंडळी, मी ऋषी मंडलिक आणि बोल इमेज कडून आलोय. तर रस्त्यावर आज आपण या कारणास्तव उतरलोय की सोन्याचे दर वाढत चालले लाखाच्या वर. तर आपण लोकांची रिॲक्शन बघूया. चला चला तर मग. बरं मावशी, सोनं आता 1 लाख रुपये पार चाललं गेलंय. पहिले जे स्वस्त होतं ते चांगलं होतं ना. ते चांगलं होतं. मग आता 1 लाख रुपये कोणली सोनं बिने कोणले हो. काय घालीत बिचारा गरीब लोक सोनं. म्हणजे बँटेक्स वापरतील लोक हा आता असे. मग बँटेच वापरीत ना. हा भाऊ बोला. आता सध्याच्या कंडिशनला सोनं खूप वाढलंय. पण तुमचं लग्न झालंय का? नाही नाही बाकी आहे बाकी. तेच तयारी चालू आहे आमच्यावाली. लग्न जमलेलं आहे पण सोन्याचा भाव एवढा वाढलेला आहे ना, तर त्याच्यामुळे सोनं घेणं मुश्किल झालेलं आहे. मुश्किल होऊन गेले. तो मोठा विषय आहे आता. आता आणि दिवाळीमध्ये माझं लग्न आहे पण कसं घ्यायचं तेच कळत नाही मला. मोठा प्रॉब्लेम झालाय आणि लाखाच्या वर सोनं चाललं लाखाच्या गेलंय. वर चाललेलं आहे आणि सगळ्या गोष्टीत महागाई वाढली. महागाई. लग्न बिग्न बाकी आहे? हा बाकी आहे ना. मुलगी बिलगी ते आयटम तर आहे. म्हणजे आहे का गर्लफ्रेंड? तर सध्या नाही नाहीये. हा मामाला मुलगी आहे ना. आहे? लग्न झालंय पण मामाची पोरीचे. तरी तर सगळेच ऑप्शन क्लोज होऊन गेले. सोनं बिनं घेऊन ठेवलंय का? नाही ना बाकी आहे. सोनं बी घ्यायचं बाकी आहे. हा म्हणजे भाऊ तुझी आता मला वांदेच वाटतंय. तर याविषयी तुमची काय प्रतिक्रिया? भाव कमी करायला पाहिजे. आता सोनं एवढं वाढत चाललंय. आता 6 महिन्या पहिले फक्त 6,800 6,500 होते. आता डायरेक्टली 6 महिन्यामध्ये 10,000 पर्यंत चालले 10,000 गेलेले आहे. चालले तर असं वर्ष 3-4 वर्षाच्या भाव डायरेक्टली ना आपलं 6 महिन्यात वाढून गेलेलं एवढं. बरोबर आहे. आणि मुलांना लग्न करायला खूप प्रॉब्लेम येत आहे. प्रॉब्लेम येत आहे एकदम जबरदस्त. हे मोठं उदाहरण आहे आपल्याकडे. कारण आता मला पण घ्यायचं आहे पण काय अडचण एवढी काय जेवढी, करणार बरोबर, असं. म्हणजे आता लग्न होईल का नाही होणार असं म्हणजे काय वाटतं? जीव घाबरतोय का काय? हो तसं तर आहेच. हा. नाही, सोन्याचे रेट तर कमी व्हायलाच पाहिजे. कारण लग्नात वगैरे खूप प्रॉब्लेम येऊन जातात पोरींना सोनं द्यायला वगैरे. बरोबर. आता ते 1 लाखापर्यंत गेलं त्याच्यामुळे खूप जास्त झालं असं मला तरी वाटते. आणि साधारण लोक तरी घेऊ नाही शकत आणि अपेक्षा तर सगळ्यांनाच असतात की घातलंच पाहिजे सोनं. बरोबर. सोन्याचा रेट एवढा वाढलेला आहे त्याच्या पण नकली घातलेलं बरं आहे. नकली घातलेलं. मग 10,000 रुपये 1 लाख पर्यंत सोनं पोचून गेलेलं आहे. ते काय कामाचं आहे का बरं? गरीब लोकांना मग गरीब लोकांना तो मोठा प्रॉब्लेम आहे. पहिले तर आपल्या मुलांना पोरी भेटत नाहीये आणि सोनं कुठून आणायचं? आणि सोनं नाही राहिलं तर पोरगी देणार नाही. गावांनी पैसे द्या दोघांकडनं लग्न करा त्यांचं. सोनं नाणं द्या. सोनं देतात ते 10,000 रुपयाचं 1 ग्राम आणि पायरी उतरलो का सांगतात 8,000 येतील 9,000 येतील.
म्हणजे त्या 5 मिनिटामध्ये 1000-2000चा फटका देतात सोनार लोक. मग सोनं काय घालायचं आता, नकली घालून दिवस पास करून घ्यायचे. सोन्याचा भाव जरी लाखो पार झालेला आहे तरी त्यामध्ये जावई लोकांचं नुकसान होणार आहे. अरे अरे मुलांना आधीच मुली मिळत नाही है की नाही, मग घरचे लोक मुली करताना अजून विचार करतील, म्हणजे अजूनच मुलींचा प्रश्न निर्माण होईल. गरीब लोक तेवढे 5-6 ग्रॅम काही द्यायचे ते पण देऊ शकणार नाही ते आता. तो मोठा लॉस झाला. समाजातली ही मोठी शुभांगी खाऊन गेली. तेच ना, आता काय करायचं मग ते. पहिलेच मुली भेटत नाहीये. पहिले आधीच मुली भेटत नाही, तेच तर. बघा दादा, मी आता 2-3 दिवसाआधी सोनं घेऊन गेलो. बरोबर. मी गेलो होतो अर्धा तोळा सोनं घ्यायला, म्हणजे 5 ग्रॅम घ्यायला गेलो होतो. हा पण मी जेव्हा रेट ऐकले ना, त्यानंतर मला वाटायला लागलं की त्यापेक्षा आहे ना नकली अंगठी आणि नकली चेन, कारण की माझं आता काही महिन्यात लग्न आहे. अरे बापरे. तर त्यासाठी मी मग जिथं 5 ग्राम घ्यायला गेलो होतो तिथं मला मन मारून 3 ग्राम घ्यावं लागलं. आणि माझं लग्नाचं सोनं मलाच गोळा करावं लागतंय. घरच्यांनी सांगितलेलं आहे की बो इतका भाव झालेला आहे सोन्याचा की आता आमच्या हद्दी पार झालेलं आहे. म्हणून तुझ्याने जेवढं होत असेल तू कर, नाही तर मग बस. म्हणजे याचा अर्थ आहे घरच्यांनी लग्नासाठी सुद्धा आहे ना मुलांवर जोर टाकणं सुरू करून दिलंय की बो सोनं घ्यायचं तर तुमच्या पद्धतीने घ्या, नाही तर मग नकली घाला आणि तसं लग्न करा. सोनं एवढं वाढल्या प्रतिक्रिया हीच आहे की सोनं कमी व्हायला पाहिजे. आमच्यासारखे लोक, मिडल क्लासवाले लोक सोनं घेऊ शकत नाही. बरोबर आहे की, कारण आमच्याकडे एवढा पैसा नाही आहे. त्या पद्धतीने आमच्यासाठी तरी सोनं कमी व्हायला पाहिजे. व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे, कारण लोक कपडे घेण्यासाठी थोडं स्वस्त भेटतं म्हणून एवढं दुरून येतात. आमच्या जवळ येतात, फार दूर येतात. आता आपल्या लोकांना दुबईला जावं लागेल सोनं घ्यायला. हा, दुबईला जावं लागेल आणि तिकडं टॅक्स कमी लागतं आम्हाला. टॅक्स कमी लागेल. जैसा अभी जो सभी साधारण लोग थे जो गोल्ड लेना चाहते थे, करना चाहते थे, अब उनके लिए बहुत मुश्किल वाला काम हो गया. सरकार दिन ब दिन गोल्ड के भाव बढ़ाती जा रही है, हर चीज़ के भाव बढ़ाती जा रही है, महंगाई बढ़ते जा रही है. अभी महंगाई पे अंकुश लगाना चाहिए सरकार ने. अगर अभी अंकुश नहीं लगेगा तो आगे और महंगाई बढ़ेगी और ऐसे ही रोड के ऊपर लोगों को दुकानें लगा के बेचना पड़ेगा. अभी यहाँ पर जितने भी सारे दुकानदार आए हुए हैं जो बाजारों के अंदर लगा रहे हैं. तो मेरी सरकार से रिक्वेस्ट है, विनंती है कि सरकार गोल्ड का भाव कम करे, सोने का भाव कम करे कि सर्वसाधारण लोगों को भी लेने के लिए आसानी हो जाए. एवढा गरीब घेऊ शकत नाही ना सोनं. गरीब घेऊ नाही शकत. म्हणून बेंटिक्स वापरायचं. शेवटचा पर्याय बेंटेक्स. सोनं समजून वापरा, बाकी काही नाही. करू नाही शकत ना गरीब माणूस हाऊस एवढी. मग आज 1 लाखाच्या वरती चाललं तर काय घेणार आहे? त्यापेक्षा 50 रुपयाचं बेंटेक्स परवडतं ना. 50,000चं सोनं घेण्यापेक्षा 50 रुपयाचं बेंटेक्स घेतलेलं परवडतं. सोनं आता आपली परिस्थिती नाही आहे सोनं घ्यायची. आम्ही हातमजुरीवाले सोनं काय घालायचं, चोऱ्या दुन्या भरच्या होता. मग नाही, आपले लोक 2 पैसा वाचवण्यासाठी एवढ्या दुरून इथे कपडे घ्यायला येतात. लांब लांबून येतो आम्ही, पण आमच्या बी भाड्यात थोडं ते पण निघत नाही. त्याच्यामध्ये लोक इथं एकदम स्वस्त मागतात. 150ची वस्तू 100ला मागतात. आम्ही विकू काय, खाऊ काय? बरोबर. म्हणजे सगळ्याच गोष्टींची महागाई होऊन महागाई गेलेली आहे. झालेली आहे. तेल, राशन, बिशन सगळं. आणि सरकारला सांगायचं आम्हाला, मोदी सरकार देतोय, बरोबर देतोय. आजपर्यंत पंजाबवाल्यांनी कोणाला महिलाला काही दिलं का? नाही दिलं. मोदी सरकारने तरी 15,000 रुपये देऊन टाकले लेडीजांना. दिलं बी तर त्याला काय, पण दिले ना ते काय सगळं काढताय ते पण दिलं. 5 वर्षापासून रेशन सिलेंडरचा भाव. सगळं पब्लिकला असं खाऊ घालताय. 15,000 रुपये देत नाही. 1500 रुपये महिन्याला. मग 15,000 होऊन गेले ना तरी. 15,000 होऊन गेले ना. सर्वसामान्यांना परवडायला पाहिजे त्या दरात सोनं पाहिजे बुवा. कारण की 97-98 पर्यंत सोनं गेलंय जवळपास. सर्वसामान्यांचा आवा काय बाहेर 97-98 लाख पार केलंय. लाख पकडूनच घ्या तुम्ही. लाख पार करून पहिले कसं होतं, पहिले आपल्या टाइम म्हणजे 47-47 पर्यंत सोनं होतं. डबल होऊन गेलंय. गरीब माणसासाठी ते परवडत करायचं म्हणजे 2 वर्षापासून रेशन फ्री आहे. काय पाहिजे लेडीजांना? लोकांना ना किती पण दिलं सरकारने तरी कमी आहे. सरकारला इकडे यांना बी घेता बी आणि त्याला शिव्या बी देता. 15,000-15,000चे भांडे बी दिले त्यांनी. पंजाबवाल्याने 1 रुपयाच्या वस्तू दिल्या नाही आजपर्यंत. आता एवढं सोनं भाव वाढी घ्या, महागाई इतकी वाढी गई. हा, धंदा नाही, पाणी नाही, काय करा ना मग. बरोबर. हा, म्हणजे सोनं घेणार का जमीन घेणार का गाडी घेणार का घर घेणार माणूस? एवढं महागाई वाढली तर काय जमीन घ्यायची आणि काय सोनं घ्यायचं? सोन्याला भावले काय आढळून मापाशी 50 रुपये प्रॉफिट नाही निघणार. अशी कंडिशन आहे तर सोनं कोणाला होणार आहे सांग तुम्हाला. आणि खावानी पडेल तर सोनं कोणाला नकली घाली ती पास करा दादा. बघा, सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम आहे, सगळे नकली घालून फिरताय.
तुम्हाला ते तर काय ते इंटरनॅशनल मार्केट आहे सोनं म्हणजे सर्वसामान्य माणसं सांगू नाही शकत ना, मध्यमवर्गीय सांगू नाही शकत असं आहे. मग याच्यावर पर्याय काय आपल्याला हे करता येईल, काढता येईल? आजच्या घडीला आता जे परिस्थिती आहे पूर्ण देशाची जगाची, तर ते याच्या तर मुख्य कारण नाही सांगू शकत. कारण कसं आहे आता असं आहे जागतिक लेवलला तर सोनं वाढू पण शकतं, ही परिस्थिती आहे. सोन्याचा भाव जो वाढला आहे त्याची झळ जी आहे ती सामान्य माणसाला बसलेली आहे आणि सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर सोनं जे आहे ते झालेलं आहे. याचा परिणाम हा आपल्याला दीर्घकालीन जाणवणारा आहे. एक प्रकारे सोनं महाग होण्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यात अमेरिकाने जी आपली भूमिका बदललेली आहे, टेरिफची भूमिका, त्याचा सर्वात जास्त जो परिणाम आहे तो सोन्यावर झालेला आहे आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतोय की सोन्याचा भाव हा अधिक प्रमाणामध्ये वाढलेला आहे. गोल्ड का भाव ऐसा बढ़ते रहेगा तो हम ज़्यादा गरीबी की तरफ आएंगे, है ना. जीडीपी बढ़ते जा रही है, जब गिरते जा रही है हमारी जीडीपी, देश की जीडीपी गिरती जा रही है. इसका मुख्य कारण यही है कि गोल्ड का भाव बढ़ते जा रहा है, इसी का कारण वही है. अच्छा, जीडीपी गिर रही है, इसका कारण गोल्ड है. गोल्ड ही है ना, क्योंकि हमारे देश के अंदर जो भी गोल्ड जाता है उससे उसी की वजह से जीडीपी बढ़ती है. बराबर. हाँ, अगर जीडीपी का अगर हमारे को बढ़ाने की है तो गोल्ड का भाव कम करना ही पड़ेगा हमको. फार गरीब लोक काय घेतील ने काय राहतील. हा, हे असं रोजंदारीने हे असं कामधंदे करतो. हा, आणि लग्न यावं कसं करायचं. हा, मुलींना कसं काय त्यांना सोनं वगैरे माहितलं काय द्यायचं. हा, आणि हुंडा मागता ते द्यायचं का सोनं द्यायचं. एवढं मागणं झालंय, कमी व्हायला पाहिजे. कमी व्हायला पाहिजे. हा, मग काय करा ना त्याला माहिती का, यानं आर्थिक परिस्थिती आपला भारत नाही. कसं आहे आपण सोनाले मान द्या म्हणजे बँकेतले मान द्या ना तेवढं. बरोबर. हा, आणि सोनं चोरी हो जाते बायाला लठीस. हा, बरोबर. म्हणजे चोरी घर म्हणजे चोरी हो जाते त्या टाइमला कोणा दुःख आपले बस ना. बरोबर. आणि पैसा दिशी आपले फाशी लायले कोण सांगा. बरोबर. त्यापेक्षा जमीन लिहा काय लिहा, प्रॉपर्टी बनवा, जमीन आहे. बरोबर. लक्ष्मी ती. हो. हा, काय म्हणणं आहे, सोना वाढलाय तो काय करे, ते गरीब लोग तो खरीदी नहीं सकेल ना. नहीं. तो हिंदी बोलता का तुम्ही? हाँ, तो सोना ज्यादा बढ़ गया है अपना, लाख रुपए से ज्यादा चला गया है. तो क्या करना चाहिए? क्या करना चाहिए, गरीब लोग पहनने वाले नहीं ना इतना महंगा के. नहीं बराबर है. तो अभी गरीब को खाने का वांधा है, इतना धंधा धूप में बैठ के भी धंधा पानी चलता नहीं इतना. नहीं. लड़कों के शादी नहीं होगी. नहीं, एक लड़का है बोलता नहीं, वो मुक्का है. अरे बाप रे. हाँ, फिर वो तो टेंशन ही हो गया. फिर शादी बाकी है उनकी. शादी बाकी है. फिर सोना बिना सोना बोना कहाँ से लेंगे. नकली चलता है ना फिर. नकली चला देने का. हाँ. सोना तर पुढचा भाग आहे. सोनं हा सर्वसामान्य लोक घेऊ नाही शकत अशी परिस्थिती आहे सोन्याची. आज मुलीचं लग्न करायचं असेल तर ते फक्त 2 डोरले घेतील, तर 2 डोरल्यामध्ये त्यांना 1 लाख रुपये चालले जाणार आहेत. ही जी परिस्थिती आहे फार वाईट आहे. या गोष्टीवर थोडंसं विचार करायला पाहिजे. म्हणजे पुढे लग्न म्हणा हे म्हणा त्या गोष्टीलाही खूप प्रॉब्लेम येणार आहे. पहिले 1 तोळं मुलीला 1 तोळं मुलाला 1 तोळं सोनं सर्वसामान्य कुटुंब देत होते. पण आजच्या कंडिशनला 2 ग्रॅम सोनं बी पकडलं तर 25,000चं सोनं होतंय. तर जावायला 5 ग्रॅमची मुंदी देणं बी मुश्किल होऊन गेली. भाव तर कमी व्हायला पाहिजे, एवढा वाढायला नाही पाहिजे. मग आता काय करणार आहे, गरीब लोक कसं काय घेतील. गरीब लोक कसं काय घेतील. बरोबर आहे. आणि लग्नालाही प्रॉब्लेम येत आहे पोरांना. प्रॉब्लेम येईल. आधीच पोरांना मुली भेटणं मुश्किल मुली आहे. भेटणं मुश्किल आहे. बरोबर आहे. आणि पहिले आता म्हणजे लग्नाचा सीझन आहे, सीझन वाईज वाढून जाते भाव. बरोबर. असं माझी कल्पना आहे. हो. जून जुलै मध्ये पावसाळ्यात उतरून जातात, थोडा कमी होऊन जातो. पण वाटत नाही की उतरेल, असं खूप जास्त वाढतंय. लाखात चालली गेली गोष्ट असं म्हणून. आणि सगळ्याच गोष्टी आता महागात चालल्या असं. बरोबर. जागतिक महागाई एवढी वाढलेली आहे की आपण रोजनिशी जीवनामध्ये पहिलं आपलं जे खाद्यतेल, हा खाद्यतेलच गरिबांना परवडणार नाही असं पद्धतीने होऊन गेलंय. लोक 1 किलो घ्यायचे आता पावशेरभर तेल घेऊन रोजनिशी काम करणार आहेत. भाजीपाला घ्यायला गेले तर कमीत कमी 500 रुपयाची 1 थैली भरून येते भाजीपाला. त्याच पद्धतीने कडधान्य बी आहे, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचे बी आहे. शेतकऱ्यांचा आज कापूस विकला जात नाही. अभी जितने भी शख्सियत थी, मतलब जो भी उद्योगपति थे, कई सारे उद्योगपति तो देश छोड़कर चले जा रहे हैं. अपना अपना अलग देश के अंदर वो अपना कारोबार सेट कर रहे हैं. क्योंकि आज GST प्लस जैसे गोल्ड के भाव बढ़ना, महंगाई बढ़ना, उसके लिए उनको कारोबार करना मुश्किल हो रहा है. बराबर. तो सरकार से मेरी यही विनंती है कि गोल्ड का भाव कम करे और बाकी दीगर चीज़ों के ऊपर भी अंकुश लगाए, उनका भाव भी कम करे. पपई सारखा जो
नंदुरबारमध्ये सर्वात जास्त मोठं मार्केट पपई आणि केळी आहे. पपई 15 रुपये 16 रुपये किलो होतं, ती 5 रुपये किलो जाते, ते बी घ्यायला येत नाही. केळी जी आहे ती 15 रुपये 18 रुपये किलोने जात होती, ते 5 रुपये किलोने सुद्धा घ्यायला येत नाही. म्हणजे सर्वात आर्थिक जी जडागडण जी आहे आपली ती शेतकऱ्यांवरती डिपेंड आहे. पण शेतकरी ज्या हवालदिल झाले आहेत तर सर्वसामान्य लोकांचं जगणं बी मुश्किल झालेलं आहे. याच्यात तोडगा आपण काय काढू शकतो का? हा भाऊ आता ऑप्शन काहीतरी नाही, तोडगा तर कसं आहे, आता ते सोनं असं वस्तू आहे, अमूल्य किंमत आहे त्याची. तर तोडगा तर कसं आहे, ते कितकं मूल्यवान आहे आजच्या घडीला, ते वाढू शकतं सोनं, पण काही किंमत कमी नाही होऊ शकत. नकली वापरू शकतो, बेंटेक्स वापरू शकतो, नाहीतर मग सोनं हे काही परिस्थितीला घ्यायलाच पाहिजे असं काही नाही ना. सोनं नसल्यावर सुद्धा जीवन जगू शकतो, लग्न करू शकतो, विविध कार्यक्रम करू शकतो ना आपण. तर सोनं पाहिजे असं काही नाही ना. तो एक पर्याय निघू शकतो, म्हणजे बेंटेक्स आहे किंवा नकली दागिने ते पर्याय म्हणून वापरू शकतो असं आहे ते. बरोबर. एकच पर्याय आहे, जेवढं शक्य असेल तेवढं कमी सोनं वापरावं, सोनं कमी घालावं. सोनं कमी घालावं, दुसऱ्या गोष्टीत इन्व्हेस्टमेंट करावी. त्याचे भाव वाढ आपल्याला काही गरज काही नाही. बँटेक्स बँटेजवर लक्ष द्यावा. बँटेज वापरून फेकून द्या. 100 रुपयाच्या वस्तू घेऊन 50 रुपयाला भेटतं, विकून मोकळं व्हा. आणि 1 लाखाचं सोनं घेऊन फाशी कसा लावून घेतात. आणि रस्त्यात गेलं मोटरसायकल कोणी खेचलं, कोणी चैन खेचली तर फाशी लागून गेली. नकली करू शकतो, पण नकलीला काही व्हॅल्यू नाही आहे. 100चं घातलं त्याला व्हॅल्यू नाही, लाखाचं घातलं त्याला व्हॅल्यू जास्त आहे. बरोबर. काय वाटतं, कमी होईल का जास्त अजून किमती वाढतील? कमी व्हायलाच पाहिजे असं तरी मला तरी वाटते बाबा. पैसे वाचवण्यासाठी लोक इथपर्यंत येतात. इथपर्यंत येतात. आता दुकानात जायला नको पाहिजे, त्याच्यामुळे भाऊ 2 पैसे वाचणार, त्याच्यामुळे लोक इथे लॉरीवर येतात. घेतात असं. बरोबर, लॉरीवर घेतात. लॉरीवर आता घेतात. सोनं घ्यायला कोणत्या लॉरीवर जावं लागेल आपल्याला? त्याचा सरकाराशिवाय काही पर्याय नाही, सरकारच करू शकतो ते. काय नाहीतर आपल्याला एकच पर्याय आहे, बेंटेक्सचे नकली घालायचे, नाही तर सोन्याच्याला सोन्याची पॉलिश चढवायची बस, तेच बस करू तोच एक शकतात. पर्याय आहे. म्हणजे गुपचूप आपल्याला बेंटेक्स घेऊन जायचं, देऊन द्यायचं, लग्न करून घ्यायचं, नंतर मग काय झालं तर झालं. जेव्हा उतरला तेव्हा थोडंफार देऊ शकतो तर देऊ शकू. बरोबर बरोबर. धन्यवाद मावशी. आपलं नाव? गौरी विजय बागुल. दीपिका चौधरी. बरं, आपल्या बोल एमएच चॅनलला सबस्क्राईब करा. असं फक्त थोडं बोल एमएच ला सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब करा. बोल एमएससी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बोल एमएच चॅनलला सबस्क्राईब करा. बोल एमएच चॅनलला सबस्क्राईब करून द्या. ये बोल एमएच चैनल है इनको लाइक करो, सब्सक्राइब करो. बोल एमएच बोल ना. बोल एमएचला बोल एमएचला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. बोल एमएच चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हमारे चैनल को सब्सक्राइब करो, ऐसा बोल दो. बोलो. तुम्हारा चॅनल हाँ. बोल एमएच बोल एमएच को सबस्क्राईब करो. सबस्क्राईब करो. हां, आजच्या या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ आम्ही कुठल्या विषयावर बनवायला पाहिजे हेही तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि आपल्या बोल एमएच या चॅनलला सबस्क्राईब करा.